अहिल्यानगरमधील चिचोंडी पाटील येथे आयोजित भैरवनाथ चषक पर्व तिसऱ्याचे मानकरी रुद्र आयुर्वेद माळकुडे संघ ठरलाय। आपला देश जगात युवकांचा देश म्हणून ओळखला जातोय। या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात बुद्धी कौशल्याच्या जोरावर देश महासत्तेकडे वाटचाल करीत आहे। यासाठी युवकांना योग्य मार्गदर्शनाची खरी गरज आहे। भैरवनाथ चषक पर्व तिसरे चिचोंडी पाटीलच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून समाजातील युवकांना एकत्रित आणण्याचे काम केले। क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून युवकांमध्ये सामाजिक कामाची प्रेरणा निर्माण होत असते। मैदानी खेळातून आपले आरोग्य सदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होते। चांगले काम करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे लागते, असे प्रतिपादन चिचोंडी पाटीलचे सरपंच शरद पवार यांनी केले। चिचोंडी पाटील येथे भैरवनाथ चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यात प्रथम पारितोषिक रुद्र आयुर्वेद माळकुड संघ, द्वितीय पारितोषिक केजी सरकारनगर शहर संघ, तृतीय पारितोषिक नारायणडोह संघ तर चतुर्थ पारितोषिक टाकळी ढोकेश्वर संघ या संघांना पारितोषिक वितरण करण्यात आले। यावेळी माजी सभापती प्रवीण कोकाटे, सरपंच शरद पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे, उपसरपंच विश्वसागर कोकाटे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष राजेश परकाळे, प्रशांत भिसे, जहांगीर मणियार, सुनील कोकाटे, अक्षय कोळी, महेश जगताप, अतुल खाकाळ, राहुल दवणे, प्रकाश ठोंबरे, अमृत पवार, अनिल हजारे, बाळासाहेब परकाळे, श्रीकांत कराळे, दादा पवार, वैभव कोकाटे, देवीदास पवार, राजू कोकाटे, कुमार चांदगुडे, प्रशांत कांबळे, किरण मोरे आदी उपस्थित होते। तर यावेळी बोलताना माजी सभापती प्रवीण कोकाटे म्हणाले, क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून युवकांमध्ये खेळाची गोडी निर्माण होण्याचे काम होत असते। आनंदीमय जीवन जगण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे गरजेचे आहे। या माध्यमातून आपले आरोग्य निरोगी सदृढ राहण्यास मोठी मदत होत असते। चिचोंडी पाटील येथील भैरवनाथ चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून समाजाला एकत्रित आणण्याचे काम केले जाते, ही बाब कौतुकास्पद आहे। नियोजनबद्ध स्पर्धेमुळे भैरवनाथ चषक क्रिकेट स्पर्धा राज्य पातळीवर ओळखली जाईल, असे ते म्हणाले। या क्रिकेट टूर्नामेंटच्या समारोपासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित सर्वांचं स्वागत करतो। भैरवनाथ चषक वर्ष तिसरे आणि प्रथम पारितोषिक 51,000 आणि ट्रॉफी हे माळकुड संघ यांनी पटकावलेलं आहे। मी चिचोंडी पाटील ग्रामस्थ, आमचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांनी हे सर्व भैरवनाथ चषक आयोजित करतात 3 वर्षापासून आमचे सहकारी राजू कोकाटे, विशाल आगलावे, त्याचबरोबर कुमार चांदगुडे, प्रशांत कांबळे आणि त्यांचे सर्व सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि प्रथम बक्षीस ज्यांनी पटकावलं असे माळकुड संघाचे कर्णधार यांचं आणि त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो। खऱ्या अर्थाने नगर तालुक्यातील अनेक संघ त्याचबरोबर गावातील अनेक तरुण सहकारी याच्यामध्ये सहभागी होऊन त्यांनी अतिशय चांगला या ठिकाणी खेळ दाखवला। खरं तर पाहिलं तर काळाची गरज आहे। आपण पाहतो कोरोनापासून संपूर्ण सरकारने सुद्धा या ठिकाणी हेल्थकडे लक्ष दिलेलं आहे आणि या खेळाच्या माध्यमातून सर्व खेळाडू तंदुरुस्त होतात। खरंच अभिमानाची बाब आहे आणि या सर्व सहकाऱ्यांनी खूप मोठं मागील 5 दिवसापूर्वीपासून नियोजन केलं। त्यासाठी सभापती प्रवीण कोकाटे सर यांनी तब्बल 51,000 रुपये बक्षीस दिलं। संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेशजी परकाळे 31,000 रुपये, जहांगीर मणियार आणि प्रशांत शेठ भिसे यांनी 21,000 रुपये, सुनील शेठ कोकाटे यांनी 11,000 रुपये, उपसरपंच विश्वसागर कोकाटे यांनी 7,000 रुपये, त्याचबरोबर अक्षय कोळी यांनी 7,000 रुपये, महेश पाटील जगताप यांनी सुद्धा मोठं योगदान दिलं। या सर्व दात्यांचं आणि या सहकाऱ्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि यापुढे आपण अशाच स्पर्धा भरत जाऊ आणि अनेक तरुणांना सहभागी घेऊन या ठिकाणी तुमच्या या कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो आणि तरुणांना सहभागी करावे असे या ठिकाणी विनंती करतो। त्याप्रमाणे यावर्षी भैरवनाथ चषकचं आयोजन या ठिकाणी चिचोंडी पाटील या गावात करण्यात आलं होतं। त्यासाठी सर्व सहभागी संघांचे मी आयोजकांच्या वतीने हार्दिक आभार मानतो। तसेच बक्षीस देणाऱ्या दात्यांचे मनापासून आभार मानतो। नेहमीच ते आम्हाला खेळासाठी प्रवृत्त करत असतात व बक्षीस तसेच पाठिंबा त्यांचा नेहमीच आम्हाला असतो। प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।